लोकमान्य विद्यालय जुने नाशिक येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमास माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उद्देशाने शाळा प्रशासनाच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री श्रीराम महाजन होते। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री दत्तात्रय गुजराती व माननीय श्री मिलिंद धटिंगर हे होते। मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध लोकप्रिय व भारतीय परंपरा जपणारी गीते व नृत्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालक व हितचिंतकांनी भरभरून दाद दिली। यावेळी अनेक पालक व हितचिंतकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रकमेची बक्षिसे दिली। कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। बघा, आज आपल्या लोकमान्य विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या सर्वांचे लाडके आणि सतत आपल्या शाळेवर प्रेम करणारे, आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे माननीय श्री श्रीराम महाजन सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले मिलिंदजी धटिंगन, त्याचबरोबर दुसरे पाहुणे गुजराती सर, त्याचबरोबर आपल्या शालेय समितीचे सदस्य गोविंदराव विधाते सर, त्याचबरोबर रोहिणीताई कुलकर्णी, विवेकजी पुरकर सर आणि सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या माजी विद्यार्थी जो संघ आहेत त्या संघाचेही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि यानंतर 2 मिनिटं आमच्या अध्यक्ष साहेबांना बोलण्याची विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।